भारतीय राजकारणातील महत्त्वाचा मुद्दा ठरलेला एक देश एक निवडणूक विधेयकाला केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या नेतृत्वाखालील समितीने या विधेयकाच्या बाजूने अहवाल सादर केला होता. यंदाच्या हिवाळी अधिवेशनात हे विधेयक लोकसभा आणि राज्यसभेत मांडलं जाईल अशी अपेक्षा आहे. भाजपच्या दृष्टिकोनातून हे विधेयक अत्यंत महत्त्वाकांक्षी असून त्यांच्या मंजुरीसाठी सत्ताधारी एनडीए आघाडी विशेष प्रयत्न करेल. मात्र इंडिया आघाडीला याला तीव्र विरोध असल्याने विधेयकाला सहज मंजुरी मिळेल याची शक्यता कमी आहे. विरोध झाल्यास विधेयक संसदेच्या स्थायी समितीकडे पाठवलं जाऊ शकतं. एक देश एक निवडणूक विधेयक मंजूर झाले तरी त्याची अंमलबजावणी 2029 पासूनच होईल. या विधेयकावर संसदेत वादळी चर्चा होणार असल्याचं स्पष्ट आहे. तर काँग्रेस व इंडिया आघाडीतील घटक पक्ष यावर काय भूमिका घेतात हे महत्त्वाचं ठरेल. बाळ, फ्रीजमधून श्रीखंड काढ ना. आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड. त्याची चवच वेगळी होती. आता काय सगळं रेडीमेड. आजी, हे श्रीखंड खाऊन बघ. आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड. अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार.